मुलींची पहिली शाळा प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली. फुलेंनी त्यांचं अनुकरण केलं असल्याचं विधान खासदार उदयनराजेंनी केलं. स्त्री शिक्षणाची चळवळ ही खऱ्या अर्थानं थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केल्याचं त्यांनी म्हटलंय. प्रसूती झालेल्या बाळंतिणीला खोली साफ करावी लागल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनानं घेतली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक इंचार्ज सिस्टर सफाई कामगारांना या प्रकरणामध्ये जबाबदार धरलंय. वैद्यकीय अधीक्षकांसह सफाई कर्मचाऱ्यांनी कारवाईला सामोरे जा अशा कठोर शब्दात खडे बोल सुनावले. प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा जेलमधून सुटका करण्यात आली आहे. 16 दिवसांनंतर कोरटकर जेलबाहेर आला. 2 दिवसांपूर्वी त्याला जामीन मंजूर झाला होता. मात्र आज त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. सोलापूर शहरात ठिकठिकाणी दूषित पाणी पुरवठा होतोय. सामनं बातमी दाखवताच महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे. कुचन नगर भागातल्या दूषित पाणी पुरवठ्याची कारणं शोधली जाणार आहेत. दूषित पाणी पुरवठा का होतोय हे शोधण्यासाठी रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. सोलापुरातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगलंय. सोलापूर शहर आणि ग्रामीण कर यांचा मेळाव्यामध्ये बसायला खुर्ची दिली नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे तौफिक शेख हे भर सभेतून निघून गेले. पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळेच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा शेख यांनी दिलाय. सांगलीमध्ये गॅस दरवाढ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीनं आंदोलन केलं. केंद्र सरकारनं तातडीनं दरवाढ रद्द करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.